झी 24 तास एक पाऊल पुढे। तर आपण पाहतोय अखेरच्या महायात्रेसाठी बाळासाहेबांच्या मातोश्रीवरची तयारी सुरू आहे। पुन्हा आपण नागपूरला जाऊयात। देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर आहेत। देवेंद्रजी, खरं वाटत नाहीये खरं तर बाळासाहेब नाहीये, तर मी मगाशी सांगितलं की कालपासून खरोखर या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा वाटत नाही, पण हे दुर्दैव आहे, दुर्दैवाने हे सत्य आहे आणि महाराष्ट्राचं सांत्वन व्हावं सगळ्यांना। बाळासाहेब नाही आहेत हे खरोखर मान्य करणं फार मुश्किल होतं आणि कालपासून ज्यांच्याशी कुणाशी आम्ही बोलतोय त्यांना एकच विनंती करतोय की बाळासाहेबांबरोबरच्या आठवणी तुम्ही सांगा। हे व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं, इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व होतं। काल बाबासाहेब पुरंदरेंनी सांगितलं की बाळासाहेबांना श्रद्धांजली हीच खरी ठरेल की प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रात जोमानं काम करावं आणि महाराष्ट्र कसा मोठा होईल याचा प्रयत्न करावा। तुमच्या काय आठवणी आहेत बाळासाहेबांबरोबरच्या? मला आठवतं की 1999ला जेव्हा आम्ही विधानसभेमध्ये निवडून आलो आणि त्या काळामध्ये सत्ता नुकतीच गेलेली होती आणि सत्ता गेलेली असताना एक थोडंसं नैराश्य देखील होतं आणि त्यावेळी आमदारांच्या बैठकीमध्ये पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे आले आणि 10 मिनिटाचं बाळासाहेबांनी भाषण केलं आणि इतकं चैतन्य निर्माण झालं जणू काही आम्हाला असं वाटलं की सत्ता आपलीच आहे, राज्य आपलंच आहे, असं एक चैतन्य आमच्यामध्ये सळसळलं। आणि त्यानंतर मला आठवतं बरेचदा बाळासाहेब आमदारांच्या बैठकीत यायचे, एक 5-10 मिनिटं बोलायचे, पण त्यातनं जे प्राण बाळासाहेब फुंकायचे त्याच्यातनं खऱ्या अर्थानं संघर्ष, म्हणजे त्या काळात जो काही संघर्ष सत्ताधाऱ्यांशी झाला त्या संघर्षाच्या मागची प्रेरणा ही बाळासाहेब होते। आणि एक 5 मिनिटं बोलल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सगळं मोकळं व्हायचं आणि कोणाशी 1-2 लोकांशी ते गप्पा देखील मारायचे, कधी माझ्याशी देखील 1-2 वेळा ते त्या काळात बोलले, तर तेवढ्या 2 मिनिटाच्या त्यांच्या संभाषणातनं एक मनावर ठसा उमटायचा। अगदी बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व कसं होतं बघा, एक वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे की मी असंच आपल्या एका टीव्हीचा संध्याकाळ रात्रीचा आपला प्राईम टाईमचा शो करून परत आलो आणि रात्री 10:30 वाजता मातोश्रीवरनं मला फोन आला आणि मला सांगितलं की उद्धव ठाकरेंना आपल्याशी बोलायचं आहे। मला आश्चर्य वाटलं, म्हटलं 10:30 वाजता उद्धवजींना काय काम आहे? 10:30-11 वाजले असतील साधारण। मी सांगितलं उद्धवजी फोनवर आले आणि फोनवर आल्यावर ते म्हणाला, अरे मी एवढंच करता फोन केला की मला बाळासाहेबांनी सांगितलं आता तुझा शो बाळासाहेबांनी पाहिला आणि सांगितलं त्या पोराला सांग असा संघर्ष करत राहा, यांच्या विरुद्ध असा संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाहीये, तुझ्या पाठीवर शाबासकी द्यायला मला सांगितलंय, उद्या सकाळच्या वेळी बाळासाहेब तुझ्याशी बोलतील। क्या बात, हे मोठेपण आहे। म्हणजे एखाद्या आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीने जो नेहमी आपल्याला प्रेरणा देतो असा व्यक्ती एवढ्या छोट्याशा गोष्टीवर देखील लक्ष ठेवून आहे, ही मला असं वाटतं की याच्यापेक्षा मोठी पावती ही आपल्या जीवनामध्ये काय मिळू शकते। अगदी मला आठवतं ज्यावेळी पहिल्यांदा औरंगाबादला शिवसेनेची सत्ता निवडून आली होती, मी सुदैवाने त्यावेळेस औरंगाबादला होतो, मी लहान होतो आणि बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला आकर्षण होतंच आणि म्हणून मी ती सभा बघण्याकरता गेलो आणि त्या पहिल्याच सभेमध्ये संभाजीनगर असा औरंगाबादचा उल्लेख करून बाळासाहेबांनी ज्या प्रकारे तिथल्या जनतेला सलाम केला, मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी बाळासाहेबांनी संभाजीनगर औरंगाबादचा प्रत्येक व्यक्ती जिंकला नव्हे, त्या दिवशीपासनं औरंगाबाद हे बाळासाहेबांचं झालं। ही त्यांची जी शक्ती होती। अगदी नागपूरमध्ये मी आपल्याला सांगतो की रेशीमबागचं मैदान हे भरण्याची शक्ती केवळ अटल बिहारी वाजपेयींमध्ये होती आणि त्याच्यानंतर ते मैदान जर कोणी भरलं असेल, भरून ओसांडलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंकरता। एवढं खरं म्हणजे आम्ही तर भाजप म्हणून किंवा मी स्वतः प्रचंड विदर्भवादी अशा प्रकारचं माझं नेहमी राजकारण राहिलेलं आहे, पण आणि बाळासाहेबांनी अखंड महाराष्ट्राचंच प्रत्येक वेळी ते बोलले, ते महाराष्ट्र अखंड राहावा या विचाराचे होते, पण तरी देखील विदर्भातल्या लोकांना बाळासाहेबांचं जे आकर्षण होतं ते मला असं वाटतं की म्हणजे कुठल्याही भागात बाळासाहेब गेले तरी देखील जे आकर्षण होतं आणि आता गेल्या काही काळात त्यांनी दौरा करणंही बंद केलं होतं, तरी देखील बाळासाहेबांबद्दलचं जे प्रेम विदर्भातल्या माणसाला होतं ते खरोखर विरळच होतं। बाळासाहेबांमध्ये एक मॅग्नेट होतं, म्हणजे जेव्हाही मी भेटलो बाळासाहेबांना त्या मॅग्नेटचा मी अनुभव घेतलाय। खरं म्हणजे मी आपल्याला सांगतो की मी राजकारणात पडल्यानंतर मला अनेक लोक विचारतात की
तुमचे आयडियल कोण आहेत. राजकारणात कोणाला कधी आयडियल मानलं नाही. माझ्या वडिलांचा मला नेहमी आशीर्वाद राहिला. झी 24 तास एक पाऊल पुढे.